शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून आता तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल किंवा वाट बघत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं केलं असून आता तुम्हाला पण पीक विम्याची रक्कम आता थेट तुमच्या खात्यावर जमा दिसणार आहे। डीबीटी मार्फत तुम्हाला थेट पैसे मिळणार आहेत। तर चला आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्यापैकी अपडेट आलेले आहे। संपूर्ण अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका। तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट आलेली या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। तर चला पीक विमा 2024 आणि 2025 पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी चालू झाला असून आता या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटपाला सुरुवात देखील करण्यात आलेली असून आता या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आजपासून खात्यावरती पीक विमा वितरणाला सुरुवात होणार आहे। आता या 23 जिल्ह्यामध्ये हप्ता पूर्णपणे वाटप होणार आहे। जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यामधील शेतकरी असाल, या 22 जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे। या 22 जिल्ह्यामध्ये कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। तर कोणत्या 23 जिल्ह्यांमध्ये ते कोणत्या 22 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाला सुरुवात होणार आहे ते पाहून घेऊया। तर चला कोकणमधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कोकणमध्ये आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर नाशिकमधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। दिलासा देणारी बातमी आहे। नाशिकमधील शेतकरी बांधवांसाठी आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर पुण्यामधील सुद्धा आजपासून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर कोणता आहे ते पाहूया। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा आजपासून पीक विम्याला वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। तर छत्रपती संभाजीनगर शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा आजपासून पीक विम्याला वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे। अमरावतीमधील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। नागपूरमध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। नागपूरमधील सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। ठाणेमध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर पालघर मध्ये सुद्धा आजपासून पीक विम्याला वितरित करण्यास सुरू केलं आहे। रायगडमध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा आजपासून पीक विम्याला वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाला आहे। त्यानंतर कोणता जिल्हा आहे ते पाहूया। सिंधुदुर्ग, कोकण, नाशिक या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर कोणता जिल्हा आहे ते पाहूया। धुळेमध्ये सुद्धा आजपासून पीक विम्याला वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। जळगावमधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याला वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यावरती आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे। या सर्व जिल्ह्यात पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झाला आहे। त्यानंतर कोणता आहे ते पाहूया। त्यानंतर बीडमध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। बीडमधील शेतकरी बांधवांना अतिशय दिलासा मिळणार आहे। आजपासून हेक्टरी प्रमाणे पीक विमा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।